देवी देवतांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र श्री क्षेत्र माहूरच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर राहुल कर्डिले यांनी बुधवारी माहूर व परिसरातील विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली। विकास आराखड्याच्या पुढील टप्प्यासाठी ही पाहणी महत्त्वाची मानली जात आहे। तहसीलदार जेटे, उपविभागीय अधिकारी किरण भोंडवे, उपविभागीय पोलीस अधिकारी DK भीम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रवी उमारे, वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव तसेच संबंधित विभागीय अधिकारी या पाहणी दरम्यान उपस्थित होते। राज्य शासनाने मंदिर विकास आराखड्यानुसार राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांसाठी 5,512 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून या निधीतून रस्ते सुधारणा, सुरक्षा व्यवस्था, पिण्याचे पाणी, मल निस्सारण, मंदिर परिसरातील सुविधा उभारणी, भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक प्रकल्प अशा महत्त्वाच्या कामांना गती मिळणार आहे। माहूरचाही या विकास आराखड्यातील महत्त्वाचा वाटा आहे। जिल्हाधिकारी कर्डिले यांनी प्रत्यक्ष पाहणी दरम्यान प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या तसेच नवीन प्रकल्पांचे नियोजनबद्ध पद्धतीने वेळेत काम सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। नागरिकांनीही विकास प्रक्रियेत सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले। माहूरच्या विकास आराखड्याचा पुढील व अंतिम टप्पा मुंबई येथे होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत चर्चेला जाणार असून त्यानंतर कामांना आणखी वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।